कौतुक एका गोष्टीचं मला वाटतंय की या कार्यक्रमासाठी थोरांचं मार्गदर्शन आहे आणि तरुणांचा पुढाकार आहे, तरुणांचा उत्साह आहे, एवढा उत्साह आहे की महाराजांच्या आगमनासाठी घोडा तयार ठेवलेला आहे. घोडा फक्त नवरदेवासाठी, नवरदेव त्यात आयटीत बसून येतो त्याच्यावरती, त्याचा घोड्यावर बसण्याचा पहिला आणि शेवटचा दिवस तेवढाच असतो. ते थाटात बसलेला असतो, शेरवाणी अंगावर, डोक्याला फेटा, गॉगल घालतात ना, आपल्याला काही जवळून माहिती नाही कारण कुणाचं लग्न जवळून पाहिलं नाही अजून, त्याच्यामुळे काही सांगता येणार नाही मला. पण ते दुरून पाहिलेलं, कुठेतरी आशीर्वाद देण्यासाठी गेलेलो आणि मग ते टकडक टकडक घोड्यावर तो नवरदेव आलेला असं. ते मग नवरदेवाला घोडा, पण संप्रदाय थाटात झाला पाहिजे. अरे माझा कीर्तनकार सुद्धा घोड्यावर आला पाहिजे, याच्यासाठी माझ्या सगळ्या तरुण बांधवांनी या एवढी सुंदर व्यवस्था केलेली आहे. म्हणून या कार्यक्रमामध्ये ज्या माझ्या तरुण बांधवाचा पुढाकार आहे त्याच्यामध्ये सुमित भाऊ आम्हाला तारीख दिल्यापासून माझ्या संपर्कात राहिले. तसं तर त्यांना नाव घेतलेलं आवडत नाही, वयानं लहान आहेत पण विचार मोठा आहे. माणसाची उंची ही वयावरती नसते, माणसाची उंची शरीरावरती नसते, माणसाची उंची माणसाच्या विचारावर असते. तर या सुंदर विचारानं भारावून गेलेला हा सगळा तरुण वर्ग, त्याच्यामध्ये संपर्कात असलेले माझे सुमित भाऊ यांनी आणि त्यांच्या सगळ्या मित्रांनी मला त्या ठिकाणी फोनवरती संपर्क केला. सगळ्यांच्या वतीने एक जणच मला बोलले, ताई आपल्या इथे सेवा आहे आणि तुम्ही कीर्तनासाठी याल का? आमचं सद्भाग्य की या हनुमंतरायाची सेवा करण्याचा योग आम्हाला प्राप्त झाला आणि इथे आल्यावर खूप आनंद वाटला की माझी सगळी तरुण बांधव या कीर्तनाच्या प्रांगणात पळतायत. सगळे माझे तरुण बांधव कथा कीर्तनासाठी अट्टहास करतायत. सगळे माझे तरुण बांधव, अरे आपल्या गावात असा सप्ताह झाला पाहिजे की तो सप्ताह फक्त गावात नाही, या पंचकृषीत नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात गाजला पाहिजे. याच्यासाठी धडपड करणारा हा वर्ग, या सगळ्या लेकरांसाठी टाळ्या वाजवा जोरात. तुमच्या टाळ्या कमी आहेत एवढं त्यांचं कष्ट आहे, टाळ्या वाजवा आणखी जोरात. सगळ्यांची नावं मला माहित नाहीत सुमित भैया, सगळ्यांची नावं माहिती नाहीत, पण नाव वाचायला गेलं तर कीर्तन तुमच्या नावात संपून जाईल. त्याच्यामुळे आता ती नावांची यादी तिथेच थांबवून मी एकच भगवंताला प्रार्थना करेल, महाबली हनुमान, जी लेकरं तुमच्या या उत्सवामध्ये पळतात ना, हे माझे सगळे बांधव, या लेकरांच्या जीवनामध्ये यांच्या हाताने असं सत्कर्म घडू दे, चांगलं काम घडू दे आणि तुमच्याकडे यशाचा गुण आहे. सगळ्या माझ्या या बांधवाच्या जीवनात यश देऊन टाक देवा, एवढीच मी हनुमंतरायाला प्रार्थना करते. म्हणजे त्यांचं भावी जीवन हे सुखाचं, समृद्धीचं आणि या कार्याचं फळ त्यांना त्या ठिकाणी प्राप्त व्हावं. आणि तुम्ही योग्य देवाची सेवा करत आहात. माझ्या हनुमंतरायाची सेवा करणारा कधीच आयुष्यात फेल होऊ शकत नाही, कारण तो देवच यशाचा देव आहे. विठ्ठल विठ्ठल जागृत देवस्थान आहे, मंदिर लहान आहे, मूर्ती लहान आहे, पण देव माझा जागा आहे. विशेष कौतुकाची गोष्ट की तुमची उपस्थिती ही कीर्तनकाराच्या यादीवर नाही, या जागृत देवस्थानावर असलेली श्रद्धेचा हा परिणाम आहे. ती श्रद्धा तुम्हाला घेऊन आली आहे आणि प्रचंड बहुसंख्येने तुम्ही या सप्ताहामध्ये सहभागी झालेला आहात. मग श्रवण असेल, सेवा असेल, चटई उचलण्यापासून अन्नदानापर्यंत असेल, किंवा झाडून काढण्यापासून, मंडप झाडण्यापासून अगदी महाराजांच्या व्यवस्थेपर्यंत असेल, सगळी तुम्ही व्यवस्था करत आहात का? या देवस्थानावरती तुमची श्रद्धा आहे. पण एक मला कळालं नाही, दर्शन घेत असताना मला 2 मूर्त्या दिसल्या. मग 2 मारुती आहेत का दोन्हींच्या मध्ये एक आहे? 2 आहेत ना, म्हणजे 2 महाबली हनुमंतरायाचं 2 मूर्त्यांचं रूप इथे आहे. समाधान झालं माझं, खूप समाधान झालं. रामकथाची सांगता झाली आज इकडे जालन्याच्या परिसरामध्ये कथा होती, रामायण कथेची सांगता केली. मला इच्छा नाही काही गोष्टी सांगण्याची, पण माझं मन भरून आलंय म्हणून सांगते. खूप आनंद वाटला मला इथे आल्यानंतर. 2 महाबलींच्या मूर्त्या दिसल्या. एका गोष्टीत माझं समाधान झालं की गाडीमध्ये प्रवास करून येत असताना थोडीशी मी आष्टी पाथरी त्या भागामध्ये येत होते, तर त्या वरखेडच्या परिसरातून येताना एका रस्त्याच्या कडेला पुलाचं काम चालू, त्या पुलावरती 2 वानरं बसलेले मला दिसले आज. आणि इथं 2 मूर्त्या दिसल्या म्हणून मी तुम्हाला विचारलं 2 आहेत का. मला माझं समाधान करून घ्यायचं होतं, मला काही तुम्हाला वेगळं सांगायचं नव्हतं, इच्छा नव्हती माझी, पण माझं मन भरून आलं म्हणून मी सांगितलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अभंगाचा अर्थ अगोदर ऐका. याचं विस्तृत विश्लेषण आपल्याला करायचं आहे, याच्यावर चिंतन करायचं आहे आपल्याला, पण अर्थ अगोदर ऐका. काय म्हणतात तिथे नाथ महाराज? संतांचा उपकार, संतांचा उपकार सांगावया नाही पार. एवढे संतांचे समाजावरती उपकार आहेत, मनुष्य जातीवरती एवढे उपकार आहेत संतांचे की ते सांगण्यासाठी शब्दांना सुद्धा मर्यादा लागलेली आहे, पारावार राहिला नाही. एवढे उपकार संतांचे आमच्यावरती आहेत, या समाजावरती आहेत, मनुष्य जातीवरती आहेत. संतांचा उपकार सांगावया नाही पार. शब्द संपले. काय आहे संतांचा उपकार? संतांचा भाव काय आहे? आपणा सारिखे करीती, आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चेती. संत एवढे दयावान आहेत, संत एवढे कृपाळू आहेत. आपली जात, आपला वर्ण, आपली श्रीमंती, आपली गरिबी, आपलं सौंदर्य, आपलं ज्ञान, आपलं महत्व याचं काहीच पाहत नाहीत. याती कुळ नाही चित्ती. जात, कुळ, वर्ण, धर्म, श्रीमंती, गरिबी, लौकिक सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून आपणा सारिखे करीती, हा संतांचा भाव आहे. हे कुणालाही जमत नाही. हे धनवानाला जमणार नाही, हे गुणवानाला जमणार नाही, हे श्रीमंताला जमेल का नाही मी सांगू शकत नाही, हे ज्ञानवानाला जमेल का नाही सांगू शकत नाही. पण प्रत्येक ज्ञानी संतच असेल असं नाही, म्हणून शब्द वापरला. ज्ञानवानाला सुद्धा हे जमेल का नाही सांगता येत नाही. पण माझ्या साधूचा हा स्वभाव आहे, आपणा सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. अरे दादा, एवढी दया करण्यासाठी किंवा एवढं आपल्यासारखं स्वरूप देण्यासाठी त्या संतांच्या जवळ आहे काय? दयांतरात वसे दुजे पण तेथे नसे. त्यांच्या अंतःकरणामध्ये दया भाव आहे. आणि दुसरी गोष्ट, भेदबुद्धी त्यांच्याकडे नाही. दुजे पण तेथे नसे. आपला आणि परख, आप पर भाव या गोष्टीपासून जे हजारो कोस दूर असतात ना, त्यांना संत म्हणत असतात. ते संतांचं विशेष आहे. दुजे पण तेथे नसे. संत जवळ घेताना जवळचे का लांबचे अजिबात विचार नाही, 0% विचार असतो तो. आणि हे ज्यांच्याकडे ते खरे संत. दुजे पण तेथे नसे. शेवटी सांगितलं संतांचं औदार्य. आणि उदार शब्दाला सुद्धा ज्यांनी औदार्य बहाल केलं, एवढे महान असतात ते संत. उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार, असा या अभंगाचा अर्थ आहे. याचं विस्तृत विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 अभंगाचा अर्थ आता मांडला. याचा विस्तार आपल्याला करायचा आहे. अभंग कोणाचा आहे? माझ्या शांतीच्या सागर नाथरायांचा आहे. नाथ महाराज या संतांच्याकडे, नाथरायांच्याकडे जर आपण पाहायला गेलो तर नाथरायांच्या पूर्ण संबंध जीवन चरित्रामध्ये आपल्याला शांती हे एक महापर्व पाहायला मिळतं. शांती पर्व, शांतीदूत, शांतीचा सागर कोण असेल तर माझे नाथ महाराज आहेत. नाथांच्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम आहे. नाथ महाराज शांत, श्रीमंत आणि संत, हा त्रिवेणी संगम नाथरायांच्या जीवनामध्ये. नाथरायांचं वैशिष्ट्य, विश्वाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरावं, 36 वर्ष भांडे घासण्याचं काम करावं, 36 वर्ष कपडे धुण्याचं काम करावं, 36 वर्षाच्या कार्यकालात त्यांना भाजी निवडण्याचं काम करावं, चंदन ओगाळण्याचं काम करावं, पाणी भरावं, भांडे स्वच्छ करावेत, घर झाडून काढावं, स्वयंपाकात मदत करावी, आलेल्या अतिथींना जीव घालावं, जीव घातल्यानंतर पात्र उचलावं आणि मिळेल ते खावं. विश्वाच्या मालकानं, हे कुणाचं सांगते मी? नाथरायांच्या घरी जगाचा मालक 36 वर्ष राबला. ही नाथांची ख्याती आहे, नाथांची महती आहे, नाथांचा महिमान आहे भक्तींचं. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची नाथा घरी, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची नाथा घरी, द्वारकेची
नाथा घरी, विश्वाच्या मालकानं नाथरायांच्या घरी काम केलेलं आहे 36 वर्ष. एवढा मोठा अधिकार नाथरायांचा, एवढ्या उच्च कोटीच्या अधिकाराला नाथराया प्राप्त झाले. कुठल्या गुणाचा त्यांनी आपल्या चरित्रामध्ये जास्त अवलंब केला तर फक्त शांती. याच्यातून हे शिकायचं, शांतीनं जगाचा बाप जोडता येतो. जसं वैराग्यानं तुकोबाराय विश्वाचा मालक जोडला, प्रेमानं देवाला बांधून घेतलं नामदेवरायानं, तसं शांतता या गुणानं सुद्धा देव जोडता येतो. दादा मनोनी शांती धरा, बाबांसाठी टाळी वाजवा एकदा. योग्य प्रमाण दिलं योग्य वेळेला. मनोनी शांती धरा, उतराल पैल तिरा. शांती या एका गुणा जर जगाचा मालक जोडता येत असेल तर शांती या गुणाचा अवलंब संसारिक जीवनानं केला तर आपल्या जीवनातल्या अडचणी का संपणार नाहीत. आपली शांती हरवली म्हणून उशाला पैसे असून सुद्धा झोप येत नाही आपल्याला. शांती हरवली म्हणून बांधावरनं भांडणं. 10 एकरात ऊस आहे पण त्या 10 एकर ऊसात पोट भरत नाही, बांधावरनं भांडणं. अरे छोट्याशा बांधावरती अख्खं कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन जगतंय आणि आपलं 10 एकरात पोट भरत नाही, बांधावरनं भांडणं. त्याचं हे कारण आहे, शांती हरवली आपल्या जीवनातली. आणि मग जर ही शांती आपल्याला देव जोडून देत असेल, ज्या शांतीचा उपयोग नाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये केला, ती जर शांती आपल्या आचरणात आली तर आपलं जीवन सुंदर का बनणार नाही. पण आपण विचार करत नाही. नाथ महाराज खूप ऐकले आपण, तुकोबाराय खूप ऐकले, ज्ञानोबाराय खूप ऐकले, पण यांना ऐकलंय पण जे पाहिजे ते घेतलं नाही आपण. नाथांचं चरित्र आपल्याला सांगतं, दादा रे जीवनामध्ये शांती धरा. शांतता धारण केलं ना तुमचं जीवन सुंदर बनेल. शांती परते नाही सुख. क्या बात है. शांती परते नाही सुख. शांती परते नाही सुख. शांती परते नाही सुख.
बाबांसाठी सुद्धा टाळी वाजली पाहिजे. शांती परते नाही सुख. शांती हा सार आहे जीवनाचा, किंवा शांती समाधानाचं दान आपल्या उंजळीमध्ये टाकल. पण त्याच्यासाठी शांती हा गुण नाथरायांच्या चरित्रातला, त्याच्यावर आपण पॉइंट केलं पाहिजे आणि जे पॉइंट केलं ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता नाव आहे शांताबाई, पण अख्ख्या गावाला झोप नाही. झोप उडवली शांता काकून. का? नाव शांता, पण जीवनातली शांतता हरवली. आणि या हरवलेल्या शांततेनं लोकांची पण शांती हरवून टाकली. लोकांची शांती घालायची वेळ आणली या बाईनं, पण शांतता काही लागू दिली नाही. पूर्ण कळतं ना तुम्हाला माझं? मला सांगायचं एवढं दादा, नाथ महाराजांची शांती ही नावाची नव्हती, तर सद्गुणांचा ठेव तो गुण नाथरायांच्या चरित्रामध्ये. बरं, या शांतीची परीक्षा घेतली ना. शांती फक्त नाथ महाराज शांत होते, विरोध करत नव्हते, याच्यावरून नाथांची शांती सिद्ध झाली का? नाथांची शांती सिद्ध होण्यासाठी, शांती हा गुण विशेष प्रकर्षानं समाजाच्या नजरेसमोर येण्यासाठी त्या गुणाला बऱ्याच वेळा टोचण्यात आलंय. सोन्याची सुद्धा त्या ठिकाणी शुद्धीकरण, सोन्याची अगोदर परीक्षा घेतली जाते. त्याला टोचून पाहिलं जातं, त्याला भाजल्या जातं, अग्नीत तापवल्या जातं, वाजवून पाहिलं जातं. ह्या परीक्षेतून जे पास होतं त्याला सोनं म्हणतात. अगदी तसंच आहे. नाथांची शांती जगप्रसिद्ध व्हावी, किंवा या शांतीला पाहून विश्वाचा मालक सुद्धा शांत व्हावा आणि निमूटपणे त्यानं तिथं काम करावं, याच्यासाठी त्या शांतीची परीक्षा झालेली आहे. किती परीक्षा झाली नाथरायांच्या जीवनात. अनेकांनी प्रयत्न केले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवणी मुक्तकेला, प्रसाद देवणी मुक्तकेला, देवणी मुक्तकेला. तिथे सुद्धा शांती भंग करण्यासाठी, अरे थुंकणाराच्या तोंडात थुंकी सुद्धा राहिली नाही, एवढं थुकत होतं ते. थुंकी संपली तोंडातली. 108 वेळा थुंकून पहा बरं तुम्ही, तुम्हाला तरी थुंकता येईल का? 108 वेळा थुंकायचं असतं. कुठं थुकलं ना ते येडं, त्याला कुठं कळत होतं किती वेळा थुंकायचं म्हणून. बरं, ते थुंकी तयार होण्यासाठी त्याने प्रयोग चालू केले. पान खायचं, घोटाळायचं, नाथाला येईपर्यंत पाणी टाकून टाकून लाल तयार करायचं आणि मग पिचकारी मारायचं अंगावर. पण आपल्या अंगावर कोण थुंकले दादा हे सुद्धा पाहिलं नाही. ते संत आहेत. 108 वेळा थुंकून त्याचंच तोंड सडलं, लाजलं ते मनाला. अरे ज्याच्या अंगावर थुंकतो त्यानं वर करून असं भुई उंच करून तरी पाहायचं होतं. नाही पाहिलं नाथरायांनी. खाली उतरलं झाडावरनं, पायावर लोटांगण घेतलं. बाबा चुकलो हो माझं, नाही कळालात मला तुम्ही, नाही कळाली तुमची शांती, पण मी चुकलोय, मला माफ करा. नाथांच्या पार लोटांगण घ्यायच्यात, नाथ महाराजाच्या पार लोटांगणाची तयारी. मला तुझ्या पाया पुढे ते पाहू दे, तुझे पाय कुठं. ते पुढं पळत नाथराया पाठीमाग. नाथराया असं काय करता? माझे पाय नका धरू, हे पापिष्टे पाय आहेत, हे तोंड पापिष्ट आहे. तुमचं नाव घ्यायची सुद्धा माझ्या तोंडाची पात्रता नाही. माझ्या पाया का पडता? ए बाबा, असं लज्जित होऊ नको, मनाला खाऊ नको. तुला वाटत असेल की तू माझ्या अंगावर थुंकला, पण सांगू तुला, तुझ्यासारखा उपकारी या जगात दुसरा कोणी नाही माझ्यावरचा. अरे एवढा उपकार केलास तू माझ्यावर. मी मुलखाचा आळशी माणूस आहे, दिवसातून एकदाच गोदावरीचं स्नान करतो, पण माझ्या चरित्रातला हा मुद्दा अजून सुवर्ण अक्षरात लिहिण्यासाठी तू माझ्यावर उपकार केलेले आहेस. जग आठवेल या प्रसंगाला, जग या प्रसंगाचं स्मरण करेल आणि दुसऱ्यासाठी आदर्श ठरेल हा प्रसंग. हा प्रसंग घडण्यासाठी तुझे उपकार आहेत. आणि काय केलंय मी? म्हणे दिवसातून एकदा आंघोळ करतो, पण भल्या माणसा एवढे उपकार आहेत तुझे माझ्यावर डोंगरा एवढे, की तू 108 वेळा थुंकल्यामुळे मी 108 वेळा आंघोळीला गेलो. असा गेलो असतो का? तूच सांग मला. तुझे उपकार आहेत हे. याला काय म्हणायचं? संतांची बुद्धी कशी आहे पहा. वाईटात सुद्धा चांगलं पाहतात. संतांची बुद्धी कशी? वाईटात सुद्धा चांगलं पाहतात, त्यांना संत म्हणतात. आणि ज्यांना चांगल्यात वाईट दिसतं त्यांना सर्वसामान्य जीव म्हणतात. आपण कोणत्या यादीत बसायचं ते तुम्ही तुमचं ठरवायचं. वाईटात चांगलं पाहायचं का चांगल्यात वाईट पाहायचं? डोळे तर एकच आहेत, एकाच माणसाचे दोन डोळे. पाहतोय आपणच,
फक्त बुद्धी आपली कोणत्या दिशेने विचार करते हे आपल्या विचारावर, संगतीवर, साधनेवर अवलंबून आहे. म्हणून बोलणं माझं लक्षात घ्या. वाईटातही चांगली पाहण्याची नजर ज्यांच्याकडे असते ती साधुवृत्तीच्या लोकांकडे असते, संताकडे असते. नाथराया म्हणतात, बाबा रे तुझ्यामुळे 108 वेळा मला स्नान घडलं. बाबा बोलता सुद्धा येईना, मला तोंड सडलं माझं. नाथ महाराज म्हटले, गुळ खोबरं तयारच आहे खिशात माझ्या. गुळ आणि खोबरं खा, तुझं तोंड व्यवस्थित होईल. त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला आणि कृतार्थ केलं त्याला. हा संतांचा भाव, ही शांतता. नाथांची शांती भंग व्हावी याच्यासाठी खोडसाळ लोक प्रयत्न करत होते. कधी कधी वाटतंय माऊलींचं चरित्र जगाला कळालं नसतं, माऊलींना त्रास देणारे होते म्हणून तरी बरं झालं, म्हणून तरी माऊली जगाला कळाले. तुकोबांना छळच नसतं तर त्यातून महाराज साकारले नसते. नाथांचाही कदाचित छळ झाला नसता, त्रास झाला नसता तर नाथराया तरी काय जगाला कळाले असते. म्हणजे कधी कधी हे समाजाचे ठोके ना जणू काही दगडातून मूर्ती घडवत असताना गवंडी त्या दगडाला टाकीचे घाव देत असतो. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही. म्हणून कधी कधी घाव देणारा सुद्धा महत्वाचा असतो. सांगू तुम्हाला, स्वतःला विशेष बनवायचं असेल तर सहनशीलता अंगामध्ये वाढवावीच लागणार आहे. सहन करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये, त्याची उंची देव सुद्धा रोखू शकत नाही. त्याची प्रगती किंवा त्याचं मूल्य हे वाढत जात असतं. त्रासानं माणूस घडत असतो, अडचणीनं माणूस त्या ठिकाणी बनत असतो, तयार होत असतो. मी आत्ता बोलले तुम्हाला की एक दगड गवंड्यानं हातामध्ये घेतला, गवंडी त्याला ठोकायला लागले, पण ठोकत असताना एका दगडाला तो त्रास सहन झाला नाही, हातातून सटकला, दिला फेकून गवंड्यानं बाजूला. दुसरा दगड घेतला, पुन्हा ठोकायला लागलं. ठोकता ठोकता परिणाम असा झाला, त्या दगडाला देवाचा आकार प्राप्त झाला. आणि जो दगड देव बनला तो अभिषेक करून मंत्र उच्चारासहित मंदिरात बसला. त्याच्यासाठी 10 लाखाचं मंदिर. कशासाठी? ज्याला छातीवर बसून गवंड्यानं घडवलं त्या दगडासाठी 10 लाखाचं मंदिर. आणि मग प्राण ओतले आणि जगाच्या मालकाचा अंश त्याच्यामध्ये आला, या निसर्गाचा अंश त्याच्यामध्ये आला. आणि मग भगवान परमात्मा तो आशीर्वाद द्यायला तत्पर झाला. तो मूर्तीतला देव साकारला, जगाच्या कल्याणासाठी तिथे बसला. पण सांगू तुम्हाला, ज्यानं घाव सहन केले त्याच्यासाठी मंदिर उभं राहिलं. आणि जो हातातून सटकला तो नारळ फोडायचा गोटा झाला. हे नाथांना माहिती होतं. नाथ महाराज सहन करत राहिले. एक तर असा प्रसंग घडला, कुच्चर वाट्यावर बसणाऱ्यांना दुसरं काहीच काम नसतं. उसण्या तंबाखूला उसना चोना लावायचं, गल्लीत बसायचं, दिल्लीतला गप्पा मारायच्या. आणि घरात बायकोला चहाला साखर नाही, भाजीला तेल नाही, डोक्याला तेल नाही. 2-4 साड्याचे तुकडे एकाला एक जोडून बिचारी घालतील, रोज लोकांच्या बांधाला जाती. पण हे शिळा पेपर वाचून भविष्यातल्या गप्पा मारतं, एवढं अवघड आहे. मग असे असतात ना काही. तर असे बसणारे त्यांच्याकडे चुकून एक जण आला आणि माझ्या मुलीचं लग्न आहे, लग्नासाठी मला मदत हवी, मदत करताल का? आर्थिक मदत. कुच्चर वाटावर बसणाऱ्यांना कुठून संधी मिळते त्याच्यावर त्यांचं लक्ष असतं. त्यांनी सांगितलं मदत करू, पण आमचं एक काम करावं लागलं. म्हणजे काय? म्हणजे नाथ महाराजांना राग आणावा लागेल. आणि राग आणायचं काय अवघड आहे? असं डोळे फाडून जरी पाहिलं तरी माणूस रागात येतोय. थोडी जरी चित्रविचित्र आकृती केली तरी माणसाला राग येतोय. राग माणसाच्या नाकाच्या शेंड्यावर, ज्याच्या नाकाला शेंडा त्याला तो खूपच असेल राग. राग माणसाच्या नाकाच्या शेंड्यावर आहे. आणि या रागाला बोलावणं कठीण नाही. आत्ता जातो नाथरायांना राग आणतो, म्हणजे तुम्ही समजताय तेवढं सोपं नाही. नाथ बाबा शांतीचे महासागर आहेत आणि त्या महासागराला खवळायला लावणं सोपं नाही. म्हणजे सागरात सुद्धा जेव्हा सुनामी लाटा येतात तेव्हा तो सुद्धा त्याची जागा सोडत असतो. पण सांगणारा म्हटला, सागर मर्यादा सोडाल ओलांडल, पृथ्वी कंपायमान होईल. दिवसा त्या ठिकाणी आभाळामध्ये आकाशात ढग जमा होतील, पण नाथांची शांती भंग होणार नाही. असे नाथ महाराज आहेत. म्हणे प्रयत्न करतो, कारण माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे, मला तुमच्या मदतीची गरज आहे. गेलं हे नाथ महाराजांच्या घरी. पण घरी गेल्यानंतर पद्धत आहे आपल्याकडे की अगोदर दरवाजा वाजवावा किंवा आवाज द्यावा दारातून अनोळखी माणसानं, अमुक अमुक घरात आहेत का, ही पद्धत आहे. आणि घरातल्या सुद्धा माणसानं विचारून अतिथी देवो भव या भावानं स्वागत करावं. आपली भारतीय संस्कृती फार सुंदर आहे तशी. पूर्वी आलेल्या अतिथीला देव मानल्या जात होतं. अतिथी देवो भव. अतिथी हा देव आहे, जो बिना तिथीचा आलेला, तिथी न देता आलेला आहे. असा अतिथी, ज्याच्या येण्याची तिथी फिक्स नाही, ठरलेली नाही, असा अतिथी येणं म्हणजे देव येणं समजतात. म्हणून
कदाचित त्या अतिथीच्या स्वागतासाठी घरातली माणसं गैरहजर असतील म्हणून एक पद्धत निघाली होती. घरावरती बोर्ड लिहिण्याची, सुस्वागतम अतिथी देवो भव. ती पाटी बदलली, सुस्वागतमची आली, सुस्वागतमची बदलली, वेलकम आलं. इंग्रजाचा परिणाम, वेलकम आलं. काही हरकत नाही, अक्षरं जरी बदलली असली तरी अर्थ एकच आहे. वेलकम चालेल आम्हाला, सुस्वागतम चालेल आम्हाला, वेलकम चालेल, अतिथी देवो भव चालेल, हे सगळं चालेल. पण आता सगळ्याच पाट्या बदलल्या. आता त्या पाट्यांची जागा, सुस्वागतमची जागा, वेलकमची जागा, अतिथी देवो भवची जागा आता निघाली परवानगी शिवाय आत येऊ नये. बरं असू दे, तो सुद्धा एक शिष्टाचार आहे, परवानगी शिवाय आत जाऊ नये, काही हरकत नाही, ते ठीक आहे. पण आता तर त्याच्याही पुढे गेली माणसं, कुत्र्यापासून सावध राहा. मग बोर्ड वाचणारा नेमकं काय समजायचं, घरात कोण आहे हे तुम्ही समजून घ्या. हा, मला नेमकं काय सांगायचं. तर शिष्टाचार आहे, अगोदर आवाज द्या मग घरात जा. पण या महाभागानं विचारलं नाही, बोलला नाही. का? याला रागच आणायचा होता. जोड्यासहित आतमध्ये गेला. गिरिजा काकींनी पाहिलंय, पण काकी स्वयंपाकगृहामध्ये होत्या. हा सरळ गेला कुठे? जिथून मंजूर मधुर आवाज येत होता भजनाचा, तिथे गेला. कुठलं भजन चाललं होतं? भगवंताची सुंदर मंगल पूजा चालली होती. नाथराया देवघरात बसून देवघरातल्या देवतांची पूजा करत होते. अगरबत्त्यांचा घमघमाट होता, धूप दीप लावलेला होता, सुगंधित फुलं अत्तर भगवान परमात्माला अर्पण केलं होतं, चंदन उगाळून देवाला लावलं होतं, तल्लीन झाले होते. आणि खूप दिवे असे त्याचा लख प्रकाश पडलेला त्या आरतीनं ओवाळत होते. आरतीनं देवाला ओवाळत होते. भक्तीची या पोटी बोध काकडा जोची, भक्तीची या पोटी बोध काकडा जोची, पंचप्राण सुंदर मंगलगान चाललं होतं. अशी देवाची मूर्ती होती, अशी देवाची मूर्ती होती. त्या रूपाकडे पाहून नाथराया भुलून गेले होते, तल्लीन झाले होते. एकटक भगवंताच्या मूर्तीकडे पाहून त्याचं सुंदर वर्णन करत होते. आणि खरं सांगू, देवाच्या रूपाचा, देवाच्या मूर्तीचा, त्या मूर्तीवरच्या सौंदर्याचा विषय निघाला म्हणून सांगते. भगवंताचं रूप हे साधकाला वेळ लावताय नवल नाही. नाथ महाराज ते पाहण्यात तल्लीन झाले यात नवल नाही. जे रूपालाच मानत नाही त्याला सुद्धा भुरळ पाडणारा भगवंताचं रूप आहे. विषय नाही आपला, पण तरीही मला आवडतंय म्हणून एक भजन म्हणते मी. जब से देखा तुम्हें जाने क्या हो गया, जब से देखा तुम्हें जाने क्या हो गया, मुरली वाले तेरा दीवाना हो गया, मुरली वाले तेरा दीवाना हो गया, मुरली वाले तेरा दीवाना हो गया। देखा तुम्हें जाने का हो गया, जब से देखा तुम्हें जाने का हो गया, मुरली वाले तेरा दीवाना हो गया, मुरली वाले तेरा दीवाना हो गया, मुरली वाले तेरा दीवाना हो गया। दाता तेरा पुजारी हूँ मैं, तेरे दर का भिखारी हूँ। गोड भजने अर्थ मिळाला तर आनंद मिळेल, अर्थ समजावा याच्यासाठी काळजीपूर्वक ऐका आणि सुंदर गाणी वाजवा. तू दाता तेरा पुजारी हूँ, तेरे दर का भिखारी हूँ मैं। तू दाता तेरा पुजारी हूँ मैं, तेरे दर का
दर का कान्हा भिखारी हूँ मैं, तेरी भक्ति का मुझे नशा छा गया, तेरी भक्ति का मुझे नशा छा गया, मुरली वाले तेरा दीवाना हो गया। तल्लीन होऊन गेले होते नाथराजा, तल्लीन झाले होते, एकाग्र झाले होते त्या भगवंताच्या मूर्तीच्या रूपाशी, ओवाळत होते आरती। तेवढ्या ते जोड्या सहित गेलं, जोडे चिखलानं भरलेले होते। टक टक जोड्यांचा आवाज आला, नाथांचं लक्ष तिकडे केंद्रित झालं। रे जोड्यांचा आवाज येतोय, दरवाजाकडे पाहिलं तर जोडे घालून आलेला माणूस। नाथरायांना सांगण्याची गरज नव्हती, रागावण्यासाठी आलोय म्हणून तुमच्याकडे। नाथरायानं पाटावर द्या देवाच्या रूपाशी एकरूप झाले नाथ महाराज। एका मिनिटात तर देव बाजूला सारले, तोच पाठ घेतला आणि बसायला दिला। अतिथी देवो भव, भगवान या बसा। शांत झालो होते, शांतीवाल्या लोकांचा परिणाम आहे त्यांच्या संगतीचा। शांत झालं, एका मिनिटात ब्रेक बसला त्याला। कशाचा? अरे आपण या बाबाला राग आणण्यासाठी आलो, पण यानं पाठ दिला बसायला। दुसरं कोणी असतं तर मूर्ती फेकून मारली असते। आहेत ना काही तसे, काही नाही हाताला सापडलं की गोटा काय मूर्ती काय काय काय, कशा नाही मारतात लोक रागात आल्यावर। मूर्ती फेकून मारली असती या बाबानं, पण काय खरंच शांतता आहे दादा। या बाबाची शांती भंग करणं म्हणजे चॅलेंज आहे। अरे याची शांती भंग करण्याच्या नादात कदाचित आपलंही चरित्र लिहिलं जाईल, भलेही ते विरोधी पक्षातलं असेल, पण काही हरकत नाही। आणि मग नाथ महाराज म्हणतात, या स्वागत आहे तुमचा। आज्ञा सांगितलं घरामध्ये, काकी आपल्याकडे अतिथी आलेले आहेत, जेवणाची तयारी करा, स्वयंपाकाची तयारी करा। असा सुंदर स्वयंपाक केला। त्या स्वयंपाकाच्या सुगंधानं याच्या तोंडातली लाळ त्या ठिकाणी हे झाली, गळायला लागली तोंडातून खाली। अशी कडेकडेनं लाळ खाली गळायला लागली, खांद्यावरच्या उपरण्यानं तोंड पुसायला लागलं। त्याला लाज वाटायला लागली, काय गोड स्वयंपाक आहे। अरे कसा गोड नसणार? गिरिजा काकीच्या हातचा स्वयंपाक गोड होता, सुंदर होता, सुगंधी होता, यात नवल नाही, पवित्र होता। कसा होता स्वयंपाक गिरिजा काकींच्या हातचा? पवित्र होता। ऐका भारतीय नारीचे महिमान, ऐका भारतीय नारीचे महिमान। जिच्या हातीचे अन्न खातो विश्वाचा मालक, जिच्या हातीचे अन्न, अशी नाथांची पत्नी गिरिजा काकी धन्य म्हणावं लागेल। धन्य का? अरे गिरिजा काकी संताची पत्नी होती, रोज तिच्या हाताने साधू जेवत होते, वारकरी जेवत होते, गोरगरीब जेवत होते, नवल नाही। जगाचा मालक सुद्धा तिच्या हाताने जेवत होता। आणि जगाचा बाप ज्या बाईच्या हातचं अन्न खात असेल, ती बाई किती महान असेल, ती स्त्री किती पुण्यवान असेल, किती महाभाग्यवान असेल। अरे भाग्यवंताच्या यादीमध्ये त्या स्त्रीचं नाव अव्वल असणार आहे। आपल्या हाताने कुत्रे सुद्धा लवकर भाकरी खात नाही, त्याचा विचार करा थोडा, बरं का? इंजे गाव आणि अजून कोणते कोणते गाव, एकच नाव केलंय पाठ मी आता। ऐकताय ना तुम्ही? आपल्या हातानं कुत्रे सुद्धा लवकर भाकरी खात नाही, कुत्रे सुद्धा 10 वेळा विचार करतं खायचं का नको। कशामुळं? म्हणजे ही बाई मालकाला सुद्धा कुत्र्यासारखी भाकर फेकून वाढते, मग आपण कशाला जायचं तिथं? तुमचं काही सांगत नाही, सांगू तुमचं तिकडे गेल्यावर। विठाल विठाल जगाचा बाप ज्या स्त्रीच्या हातचं अन्न खातो, ती स्त्रीचे हात किती पवित्र असतील, किती पवित्र असतील हात। काय पुण्य असेल त्या हाताचं की जगाच्या बापानं अन्न खावं त्या हातचं, काय पुण्य असेल। स्वयंपाक तयार झाला, पात्र वाढली, पाण्याचा घडू ठेवला, पात्राला मीठ लावलं आणि मग एक एक पदार्थ वाढायला लागले। यानं पोटभर खाल्लं, पोटात पडल्यानंतर डोकं काम करतं कोणाकोणाचं। पोटभर खाऊन झालं आणि मग पुन्हा डोक्यात आलं, अरे जेवणासाठी नाही, मुलीच्या लग्नात हजारोंना जीव घालण्यासाठी, धन मिळावं, राग आणण्यासाठी इथे आलोय आपण। कारण आपल्याला देणारे तिकडे बसलेले आहेत, त्यांनी आपल्याला बोलणी केली, जर राग आणला तर हजारोच्या पंक्ती उठतील, एवढं तुम्हाला देऊ तुमच्या मुलीच्या लग्नासाठी। इथं आपण पोटाला खायला आलो नाही। आणि मग त्यानं गिरिजा तिथे नाथांना राग आणण्यासाठी काय प्रयोग करू, या बाबाला रागच येत नाही, काय प्रयोग करू, म्हणून जो प्रयोग नको करायला होता तो प्रयोग त्यानं केला। गिरिजा काकी खीर गोड झाली हो, म्हणून काकीनं पुन्हा द्रोणात खीर टाकायला खाली वाकल्या,
तर हा महामूर्ख काकींच्या पाठीवर बसला हो. किती पापिष्ट मानावा लागेल हा. गिरिजा काकींच्या पाठीवर बसला. आता तरी नाथ बाबाला राग येईल. नाथांच्या जागेवर जर आपण असतो ना तर पातीला सहित त्याला खाली पाडलं असतं. आपण पातीला त्याच्या डोक्यात घातलं असतं, चमच्यानं डोळे फोडले असते. खूप परेशान केलं असतं आपण त्याला, लाथा बुक्क्यानं मारलं असतं त्याला. कारण प्रसंग एवढा बाका आहे, कठीण आहे हा प्रसंग. स्त्रीकडे करड्या नजरेनं जरी कोणी पाहिलं तर डोळे काढून घ्यावेत असं होतं आपल्याला. आपल्या घरच्या स्त्रीकडे पाहिल्यानंतर असं होतं आपल्याला. मग समोर बसलेल्या पाठीवर काही संयम आहे नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये. किती संयम आहे. अरे किती कंट्रोल केलं असेल स्वतःला, किती ताबा आहे त्यांचा स्वतःवरती. नाथ बाबा म्हणतात, काकी ओ गिरिजा बोला ना नाथ बोला. तुमच्या पाठीवरती फार मोठी जबाबदारी आहे, सांभाळा. परीक्षेचा काळ जवळ आहे आपला, किंवा परीक्षेचा काळ चालू आहे. काकी म्हटल्या, नाथराया काळजी करू नका, मला माझा मुलगा हरिपंडिताला सांभाळण्याची सवय आहे, तुम्ही चिंता करू नका. काय भाव आहे दादा, मला माझं लेकरू सांभाळायची सवय आहे. माझंही लेकरू कधी कधी लाडात येऊन पाठीवर बसतं, मी त्याला पडू देत नाही, यालाही पडू देत नाही, मीही पडणार नाही. शब्दातला अर्थ समजून घ्या. मीही पडणार नाही आणि यालाही पडू देणार नाही. मीही तरते यालाही तारते, काळजी करू नका. लाजलं दादा, ते लाजलं, पाणी झालं त्याच्या जीवाचं. उतरलं खाली, पार लोटांगण घेतलं. काकी माफ करा, चुकलो मी, खूप मोठी चूक झाली, मी चुकलोय. पाठीवर कुणाच्या बसावं हे सुद्धा माझी बुद्धी चालली नाही, चुकलोय मी. शास्त्र सांगताय आपलं, आपल्याला जीव घालणारी जी स्त्री असते ना, आपल्या ताटामध्ये अन्न वाढणारी, आपल्या पोटाला अन्न देणारी, आपल्या मुखात घास भरवणारी जी स्त्री असते ना, जेवायला वाढताना भली ती आपली पत्नी असेल, पण जेव्हा स्त्री आपल्याला जीव घालते तेव्हा ती आपल्या आईच्या भूमिकेमध्ये असते, आपली माय असते ती माय. मग ती जगातली कुठली स्त्री असू द्या, जवळच्या नात्यातली, लांबच्या नात्यातली, परकी अनोळखी कुठली असू द्या, जी ज्या स्त्रीच्या हातचं आपण अन्न खातो, की जी आपल्या पोटाची व्यवस्था करते ना, ती माय असते आपली. आणि माय ही माय उपमा तिला का दिली जाते, कारण तिला पोट कळतं. का कळतं, की याच पोटातून जन्म घेतलेला असतो आपण, म्हणून तिला पोट कळत असतं. पोटाचा महिमा कळतो, पोटाची काळजी कळते तिला. आई असते ती आपली आई. चुकलंय ते, गडबडा लोळायला लागलं, नाथाने त्याला शांत केलं, त्याच्या गरजेपेक्षा जास्त धन दिलं आणि वापस पाठवलं. किती शांतता म्हणावी लागेल ही. अरे ज्या शांतीला कुठेच कलंक नाही, कुठेच कलंक लागला नाही, कुठे डाग लागला नाही, कुठे साधा ठोचा सुद्धा नाही, अशी अभंग शांतता ज्यांच्या जीवनामध्ये, शब्दाकडे लक्ष द्या बरं, अशी अभंग शांतता ज्यांच्या जीवनामध्ये, ज्यांची भंग न पावलेली अभंग शांतता जगाला त्या ठिकाणी स्थिर करण्याचा संदेश देते, असे नाथराया संतांचा उपकार पहिल्या चरणातून सांगतात. संतांचा उपकार